नमस्कार, सर्वांचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर. खूप लोक CTETमध्ये पहिल्यांदाच प्रवेश करत आहेत, पहिल्यांदाच पेपर देत आहेत. तर त्या नवीन लोकांसाठी किंवा जे जुने लोक आहेत ज्यांना व्यवस्थित माहीत नाही त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा राहणार आहे. कारण काय वाचावे, काय शिकावे, काय अभ्यास करावे, काय ऐकावे, काय सोडावे, काय शिकावे, हे सगळं आज आपण बघणार आहोत. कमी वेळेमध्ये कसे पास व्हावे आणि चांगले चांगले गुण कसे घ्यावे. तर 5 मिनिटाचा व्हिडिओ राहणार आहे. नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्यावे आणि फास्टमध्ये आपण काय आवश्यक गोष्टी आहे आपण ते बघणार आहोत. 5 ते 10 मिनिटामध्ये सगळ्या गोष्टी क्लिअर होणार आहेत. व्यवस्थितपणे स्टेप बाय स्टेप काय वाचावे, कुठून वाचावे, कसे वाचावे, सगळं तुम्हाला सांगण्यात येईल. फक्त चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करा. CTETचा आत्मा म्हणजे CDP चाइल्ड डेव्हलपमेंट पेडागॉजी 30 गुणांसाठी येतो आणि पेडागॉजी हा प्रत्येक विषयामध्ये 10 ते 15 गुणांसाठी फिक्स असलेला असतो. म्हणून पेडागॉजीवर जास्तीत जास्त आपल्याला लक्ष द्यायचं आहे, जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त गुण घेता येईल. तर नेमकं CDP म्हणजे काय आहे? तर CDP म्हणजे बालविकास आणि शिक्षाशास्त्र, ज्यामध्ये खालील टॉपिक खूप महत्त्वाचे आहे, ज्यावर हमखास प्रश्न येतात. पहिला, बालविकास की अवधारणा. दुसरा, सीखने के सिद्धांत. तिसरा, प्याजे, वाइगोस्की, कोलबर्ग असे मनोवैज्ञानिक आहेत, त्यांच्यावर प्रश्न येतात. बुद्धिमत्ता एवं व्यक्तित्व, समावेशी शिक्षा, शिक्षण अधिगम प्रक्रिया, मूल्यांकन एवं आकलन, शिक्षण की समस्याएं, प्रेरणा एवं अधिगम आणि शिक्षाशास्त्र. आता महत्त्वाचा प्रश्न, अभ्यास कुठून आणि कसा करावा. तर मित्रांनो, तुम्हाला सगळे लेक्चर आपण यूट्यूबवर फ्री घेणार आहोत. एकूण एक टॉपिकवर आपण सेपरेट व्हिडिओ बनवणार आहोत. प्रश्न उत्तर PYQ सिरीज आपण चालू करणार आहोत आणि प्रत्येक नोट्स तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनल जॉब स्टेशन R इथे मिळणार आहे. तिथे जाऊन तुम्ही फॉलो करा. प्रत्येक कन्सेप्ट तुमच्या क्लिअर होणार आहेत. आपला पेपर सप्टेंबरमध्ये आहे, तोपर्यंत आपला संपूर्ण अभ्यास TETचा पण आणि CTETचा पण सोबत व्यवस्थितपणे होणार आहे. त्याची काळजी करू नका. पुढे जाऊया. इथे बघा, दुसरा विषय आहे लँग्वेज 1. मी मराठी कन्सिडर केली आहे आपल्या सर्वांसाठी, कारण आपण मराठीमध्ये फॉर्म भरणार असाल तर मराठीसाठी तुम्हाला हा सिलेबस राहणार आहे. हा पण पूर्ण सिलेबस आपण कव्हर करणार आहोत. गद्य आकलन, पद्य आकलन, व्याकरण, शब्दसंग्रह, वाक्यरचना, भाषा विकास, भाषा अध्यापन पद्धती, भाषिक कौशल्ये, अध्यापन साधने आणि इथे बघा मराठी शिक्षणशास्त्र, जे 10 ते 15 मार्कासाठी विचारल्या जातात. तर हा मराठीचा सिलेबस आहे. हा पण आपण लेक्चर टू लेक्चर व्यवस्थित सगळं क्लिअर करणार आहोत. म्हणून तुम्ही टेन्शन घेण्यासारखं काही नाही. नवीन असलेले असो या जुने विद्यार्थी असो, सर्वांना व्यवस्थितपणे नोट्स, PYQs आणि प्रत्येक लेक्चर सर्वांना मिळणार आहे. त्यानंतर तिसरा सब्जेक्ट लँग्वेज 2, ज्यामध्ये हिंदी घेतलेली आहे. हिंदीमध्ये गद्यांश येणार आहे, पद्यांश, व्याकरण, भाषा समज, शब्दभंडार, हिंदी भाषा भाषा विकास, शिक्षण विद्या, भाषा कौशल, हिंदी शिक्षाशास्त्र. बघा, हिंदी शिक्षाशास्त्र पुन्हा आलं, जे की 10 ते 15 गुणसाठी येणार आहे. मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांना हिंदी भाषेमध्ये अवघड वाटते, हिंदी भाषा कठीण वाटते, त्यांच्यासाठी एकमेव आपल्या चॅनलवर हिंदीला मराठीमध्ये ट्रान्सलेट करून तुम्हाला समजेल अशा सोप्या भाषेमध्ये कसे प्रश्न टॅकल करायचे, हँडल करायचे, ह्या सगळ्या गोष्टीचा आपण विचार करून व्हिडिओ बनवणार आहोत. तशी आपण प्रॅक्टिस करून घेणार आहोत. म्हणून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये, जर तुम्हाला आपल्यासोबत प्रिपरेशन करायचं असेल तर कमेंटमध्ये YES नक्की टाईप करा. मित्रांनो, आम्हाला तेवढं सहकार्य नक्की करा. चौथा विषय राहणार आहे आपला गणित. पेपर 1साठी हे विषय राहणार आहे आणि पेपर 2साठी हे इकडले विषय राहणार आहेत. तर ज्यामध्ये बघा, गणितबद्दल अजून आपण काय व्हिडिओ बनवायचे की नाही बनवायचे याचा विचार केला नाही. ते तुमच्यावर डिपेंड आहे. तुम्ही जेवढं मला सहकार्य करसाल, समजा तुम्ही मला कमेंटमध्ये म्हणसाल तर नक्की त्यावर आपण व्हिडिओ बनवू. प्रत्येक टॉपिकवर आपण व्हिडिओ बनवू. सिलेबस बघून घेऊया. पेपर 1चा बघा, संख्या पद्धती, जोड, घटाव, गुणा, भाग, भिन्न, दशमलव, समय, लंबाई, क्षेत्रफळ, आयतन, डेटा हँडलिंग आणि गणित शिक्षाशास्त्र. बघा, इथे शिक्षाशास्त्र पुन्हा आलं. याच्यावर व्हिडिओ बनवायचे का तुम्ही नक्की सांगा आम्हाला. त्यामुळे आम्हाला समजेल तुम्हाला कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत, तेच तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातील. त्यानंतर पेपर 2 बघा, ज्यामध्ये बीजगणित, ज्यामिती, क्षेत्रमिती, लाभहानी, अनुपात एवं समानुपात, साधारण एवं चक्रवृत्ती ब्याज, डेटा विश्लेषण आणि इथे बघा शिक्षाशास्त्र पुन्हा आलं. शिक्षाशास्त्र प्रत्येक विषयामध्ये राहणार आहे. म्हणून पेडागॉजी जवळपास 60 गुणांसाठी विचारल्या जाऊ शकते. म्हणून खूप महत्त्वाचं, आपल्याला पास जर व्हायचं असेल तर पेडागॉजीवर आपलं वर्चस्व असणं आवश्यक आहे. इथे बघा, पर्यावरण पेपर 1साठी, पेपर 1 देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा सिलेबस आहे पर्यावरणचा, ज्यामध्ये परिवार एवं मित्र, भोजन, पाणी, यात्रा, आशय, वनस्पती एवं जीव, पर्यावरण संरक्षण आणि इथे बघा EVS शिक्षाशास्त्र पुन्हा आलं 10 ते 15 गुणांसाठी. ओके, EVSवर पण आपण लेक्चर बनवणार आहोत. पेपर 2 बघा, पेपर 2साठी विज्ञान आहे, ज्यामध्ये पदार्थ, बल एवं गती, ऊर्जा, जीवविज्ञान,
मानव शरीर, प्राकृतिक संसाधन, विज्ञान, शिक्षाशास्त्र, इथे शिक्षाशास्त्र पुन्हा आलं. मित्रांनो, शिक्षाशास्त्रावर जास्तीत जास्त भर द्यायचा आहे, जे आपल्याला 60 गुण देऊन जाऊ शकते आणि फक्त आपल्याला वरचे 22 ते 23 गुण किंवा जे जनरलमध्ये आहेत त्यांना 30 गुण घेण्याची आवश्यकता आहे. तर 150 पैकी 90 गुण घेणे खूप सोपं आहे. पेपर खूप सोपा आहे. आपल्यासोबत कनेक्ट राहा. तुम्हाला ज्या अडचणी आहे ते कमेंटमध्ये नक्की विचारा. ते तुमचे प्रत्येक सोल्युशन तुम्हाला दिल्या जाईल. त्यानंतर बघा सोशल सायन्स पेपर 2साठी, त्यामध्ये इतिहास गरजेचा आहे, भूगोल, राजनीती, विज्ञान, अर्थशास्त्र, भारतीय संविधान आणि इथे बघा सामाजिक अध्ययन, शिक्षाशास्त्र पुन्हा आलं. पूर्ण हिंदीमध्ये EVS, गणित, विज्ञान, सोशल सायन्स सगळं तुम्हाला हिंदी मराठीमध्ये ट्रान्सलेट करून मिळणार आहे. गणितवर तुम्हाला व्हिडिओ हवे आहेत का ते आम्हाला नक्की कमेंटमध्ये तुम्ही सांगा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्यावे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. आपण इथेच थांबूया. पूर्ण व्यवस्थितपणे प्रिपरेशन तुम्हाला करून घेण्यात येणार आहे. हे आपलं टेलिग्राम चॅनल आहे जॉब स्टेशनर. इथे जावे, सर्च करावे आणि आपल्या टेलिग्रामला फॉलो करावे. प्रत्येक नोट्स, प्रत्येक प्रश्न उत्तर सगळं तुम्हाला तिथे मिळणार आहे. सगळ्या डिटेल गोष्टी आपण शिकणार आहोत. आपल्याकडे वेळ आहे 2 ते 3 महिने. त्यामध्ये संपूर्ण सिलेबस होऊन आपण चांगल्यात चांगले गुण घेणार आहोत. आपण त्याप्रकारे आपली पूर्ण तयारी करूया. थँक्यू सो मच. लाईक करा, शेअर करा, आपल्या मित्रांना देखील शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.